तर आता राईडची सुरुवात झाली आहे. गोव्याला निघतो आहे मी आणि बाईक दाखवतो. पहिला 1 वीक आधीच प्लॅन झाला गोव्याला जायचा आणि एकदम नॉर्मल असाच सेटअप आहे. असं काही मोठा मी कॅरेज वगैरे लावले नाहीत आत्तापर्यंत आणि फक्त बॅग लावले. बाकी सगळं गाडी एकदम नॉर्मल जशी आहे तशीच आहे. फुल गिअरअप झालो आहे मी आणि आता निघूया. गोव्याला जायची आपली एक प्रथा पूर्ण करूया. बाय बाय. चल. हां. सो फायनली गाईज सुरुवात झालेली आपल्या राईडला. मी चाललोय गोव्याला. एकच हफ्ता आधी प्लॅन झाला राईडचा जायचं आहे की मला आपल्याला गोव्याला जायचं आहे आणि मी आता निघतो आहे. बेसिक आपली चांगली तयारी तशी झालेली आहे. गाडीवरती जास्त लोडेड सामान नाही आहे. बेसिक आपलं बस बॅग वगैरेच आहे आणि एकच बॅग कॅरी करतो आहे. 4 दिवसाची ट्रिप आहे. जास्त काही सामान लागणार नाही आणि तसं पण मी मिनिमलिस्टिक ट्रॅव्हल करतो. सो जास्त मी ट्रॅव्हल करताना जास्त काही घेत नाही माझ्यासोबत. एका बंजी कॉर्डवरती सपोर्ट पूर्ण बॅग लावलेली आहे. आपण हनुमानच्या मंदिराशीतूनच जातो आहे कारण का जेव्हा पण मी राईडला जातो तेव्हा हनुमानच्या पाया पडूनच जातो. गोव्याचा मॅप लावूया आपण इथूनच. मी लावला नव्हता. बारा तास दाखवतं आपल्याला. या रस्त्याने जायचं आहे. पुणे सातारा वरून 614 13 तास दाखवतात. चला गाईस निघूया. जय जय श्रीराम. हवा भरून घेऊया. 32. आपल्या घ्यायचं इथून राईट. आता आपण पकडू JVR पुढे. JVRने जाऊ आपण नवी मुंबई साईड. नवी मुंबईवरनं आपण जाऊ पुढे. पुण्यावरून सातारा आणि तो रूट असेल आपला त्या साईडचा. ओ बस काका, आता तुम्ही माझा जीव घेतला असतात यार. मला ब्लॉग बिग जमत नाही यार. कसं तरी करतोय. फर्स्ट ट्राय आहे तर समजून घ्या. एवढं पण मला सवय नाही याची या सगळ्याची ब्लॉगिंगची. खास करून मी असंच रँडमली सगळं शूट करून बनवणार आहे. जर ब्लॉग टाकला तरच. मला माहीत नाही मी टाकेन की नाही टाकेन. आय नो मी खूप असा विचित्र साऊंड करतो आहे ब्लॉग करताना. माहीत नाही का. नवीनच आहे सगळ्या गोष्टी माझ्यासाठी त्याच्यामुळे असेल कदाचित. आता आपल्याला इथून राईड घ्यायचा आहे. तो घेतला आपण हा राईट. यार हे ब्लॉगिंग वगैरे ना जाम कठीण आहे. म्हणजे असं आपण जेव्हा बघतो ना दुसऱ्याला जेव्हा ब्लॉग करतात, म्हणजे खूप जुने असे मोठे ब्लॉगर झाले किंवा ब्लॉगर झाले की ते नॉर्मली ब्लॉग करतात. अरे आणि आता स्वतः बी करतो तेव्हा खूपच भला मोठा डिफरन्स आहे. म्हणजे काय बोलायचं, कधी बोलायचं, किती बोलायचं आणि आपण कसं नरेट करतोय स्टोरीला किंवा काय करतोय. सो ते खूप मोठी एक वेगळीच आर्ट आहे आणि आय गेस ते सगळ्यांना नाही जमत. आपण ट्राय करूया यार व्लॉगिंग करणं. हळूहळू शिकू आपण. व्लॉगिंग तर आपल्याला करायची होती आणि आता आपण करतो आहे. बघू कसं होतं, कसं जमतं. पहिला ब्लॉग आहे यार. ठीक आहे, चिल मारा निघेत. इट्स ओके अनिकेत, इट्स ओके.
एकच तास झाला आणि आपली पाठ आणि आईच्या गावात बोलतं सगळं दुखायला लागलं. दन दन दन. बऱ्याच दिवसांनी राईड करतोय मी. लास्ट राईड कधी राईडला नव्हतं गेलो मी. लास्ट मंथमध्ये ऑफ रोडिंगसाठी गेलेलो गाडी घेऊन. आणि आता ही त्याच्यानंतर डायरेक्ट जाम मोठी उडी आहे, डायरेक्ट गोवा. झोप अजिबात झालेली नाही आहे माझी. काल परवाचा दिवस पण नाही झाला झोप. आणि आज झोपायचं ट्राय केलं तर आज पण झोप नाही लागली. बोललो जाऊ दे, निघून जाऊया, आज काय नाही होत. या आधी पण राईड केलेत, बघूया आता कसं होतं. या टायमात थोडीशी लॉंग राईड आहे, त्याच्यामुळे जास्त थोडंसं भीती पण आहे की कसं होतं आहे कसं नाही. गाईज लोणावळा पोचलेलो आहे आपण. लोणावळा पोचलो, लोणावळा गाईज. ओ गेला भाई. काय व्ह्यू आहे बे. वा काय व्ह्यू आहे यार इथून. बँगलोर 800 किलोमीटर, कराड सातारा 100, सातारा 100 किलोमीटर आहे. वा, नदी आहे वाटते ही, सुकली अर्धी. त्याला पाऊस आला आणि वाटच लागली, पूर्ण भिजवलं त्याने. लगेच मी कॅमेरा वगैरे हातमध्ये टाकला, बोललो बाय भिजला तर वाट लागेल. आणि बाय द वे अरा हा करण याचं नाव आहे, हा रायडर KTM ॲडव्हेंचरवरती आहे. जस्ट भेटला, त्यानं थांबवलं, हात दाखवला, वॉक झाली. आता आम्ही कोल्हापूरपर्यंत एकत्र आहोत. तो चालला हुबळीला, मी चाललो आहे गोव्याला. तुम्हाला पण एक मित्र भेटला नवीन राईडवर. स्लिपरी झाला रोड, त्याच्यामुळे एकदम आरामात चालू लागते. मग अशी गाडी स्लिप झाली असती, म्हणून जास्त पळवत वगैरे पण नाही. एकदम गाडी स्लिप होते, गाडी स्किट मारते. त्याच्यामुळे गेअरवरतीच कंट्रोल करते, ब्रेक पण नाही दाबत आहे. हे सगळं चिखल सगळं झालं आहे. सातारा 39 आणि आता वाजले 8:44. मी 7:08 मिनिटांनी तिथे होतो आणि आता वाजलेत 8:44. त्याच्यामुळे बघूया आता किती लागतो मिनटं. अजून 40 किलोमीटर आहे इथून सातारा. पूर्ण रस्ता साफ आहे, एकदम साफ, कोणीही गाड्या नाही जास्त. त्या छोट्या मोठ्या गाड्या असतील, मध्ये मध्ये येतं थोडंसं ट्रॅफिक, पण ते निघून जातं. आणि एवढा स्ट्रेच आहे ना रस्त्याला हा,
पुणे सातारा रोड, पुणे सातारा कोल्हापूर, एक नंबर भाई, एक नंबर. जो माझा राईड पार्टनर झाला आता C90 वाला, त्याला पण जायचं, हुबी जातो, त्याच्या गावात चालला. तो पण आता पुढे त्याचा हे येईल, बायपास येईल आगे. सो तिकडनं मग वेगळा जाईल आणि मी वेगळा जाईल. राहायला कुठे हा? हॉटेल साई फास्ट फूड. चल करण. आता गावागावातनं रस्ता आहे, बघूया कसा जातो. तो पण गेला तर तो पण चाललाय हुबळीला, त्याच्या गावाला काहीतरी पूजा वगैरे आहे, तर त्याच्यासाठी तो गेला. मस्त कंपनी होती त्याची, मजा आली, खूप टाइमपास होता, धंदा खूप चांगला होता. अशीच फ्रेंडशिप होते यार नवीन नवीन. एकटा एका सोलो बिलो निघा, तो पण सोलो होता, मी पण सोलो होतो. त्याने थांबवला, मला विचारलं कुठे आता करून, आणि मी बोललो गोवा, आणि तो बोलला अरे वा मी भी हुबली जा रहा, तू साथ में चलते. मग आम्ही तसं एकत्र आलो इथपर्यंत. आणि मेन गोष्ट अशी की तो पण राहतो गोरेगावला आणि मी पण अंधेरीला राहतो, बाजूबाजूलाच आहे. आता इथून आपल्याला दाखवते 98 किलोमीटर्स आणि दाखवते 2 तास, म्हणजे 3-3.5 वाजतील. रस्ता चांगला आहे तसा, गरमी खूप आहे ॲज युजल. एक वाजताचं ऊन आहे. स्पीड ब्रेकर नको रे, बस फक्त स्पीड ब्रेकर नको या रस्त्याला. बाकी तुम्ही भाई ओव्हरटेक नका करा, देऊ काय पण नाही चालेल मला. ते खड्डे आणि स्पीड ब्रेकर नको मला या रोडला. पण गावात येण्याची हे वेगळंच गाव आहे, म्हणजे असं आपल्या कोकणात वगैरे कशी वेगळी घरं असतात तशी नाही. ते बंगला टाईपच घरं आहेत छोटे मोठे, आणि खेती पण अशी मोठी मोठी आहे. डोंगर जास्त नाहीत. घाट तर मला आय गेस एकच घाट लागला, घाट हां एकच घाट लागला मला, घाटच नाही लागले कुठे पुढे. 3 किलोमीटर्स दाखवतात अजून, 1.5 तास दाखवत आहेत. ETA आहे 3.5. One eternity later. चला फायनली ट्रिप संपायला आलेली आहे. काकांच्या घरी आलो आहोत आपण आता गोव्याच्या आतमध्ये. गावात ना आलो आता, काकांचंच नाव कळलं आणि काकाच भेटले ते. वाव. सो फायनली तर गोव्याला आलो आहे. आता आज आरामच करू, काय करणार तर नाही आम्ही. बिना झोपून कामावरून आल्यावरती डायरेक्ट गाडी चालवते मी. ती पण 12 तास झाले आता, आय गेस 12 तासच झाले. 12 तास व्हायला होतील आता. परफेक्ट 3:30लाच मी 4 वाजताच राईड चालू केलेली मी, आणि आता पण तेवढेच वाजले.
सो फर्स्ट डेची राईड तर संपली आणि मी ब्लॉग एंडिंग करायला विसरलो, त्यामुळे आता मी घरी आहे आता आणि मी आता जस्ट ब्लॉग एडिट केला आणि आता एंडिंग करतो आहे. मोस्ट ऑफ द व्हिडिओज माझ्या करप्ट झाल्या, त्याच्यामुळे मी पूर्ण ब्लॉग एडिट नाही करू शकलो चांगल्या प्रकारे. B-rolls वगैरे नाही टाकले, फक्त मोठं ब्लॉग आहे. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.